नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो आणि पीएम हे दोन्ही हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 24 तारखेला येणार का, या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून राबवली जाणारी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुरती मर्यादित असणारी ही महाराष्ट्रातील सरकार राज्य सरकार जो राबवतो ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना हे दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 24 तारखेला मिळणार का, या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वांना माहिती आहे की 18 हप्ते म्हणजे एकंदरीत 36,000 रुपये देण्यात आलेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या संलग्न असणारी म्हणजे त्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता एकंदरीत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। एकंदरीत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। फक्त हे शेतकरी पात्र होणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आता पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती 3 कामे पूर्ण केले तरच तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर सुरुवातीस तुम्हाला काय काय कामे करायची या संदर्भात सुद्धा माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला आता कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही थेट स्टेटस काढू शकता या संदर्भात सुद्धा नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेचे स्टेटस कोणत्या लिंक आहे का आहे याच्या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या व्हिडिओ जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या युट्यूब चॅनलला योजना करो युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर तुम्हाला चेक करायचं असेल तर कोणती वेबसाईट आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, तुम्ही नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचे तुम्हाला जर पैसे येत असतील आणि मित्रांनो तुम्हाला जर त्याची कोणत्या बँकेमध्ये जात आहेत या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला एक काम करावे लागणार आहे, ते म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणाऱ्या योजनेचं जर स्टेटस काढायचं असेल तर तुम्हाला गुगल वरती पीएम किसान डॉट असं तुम्हाला पीएम किसान असं चेक करण्यासाठी तुम्हाला टाईप करावे लागेल आणि तुम्हाला सर्च करायचं आहे आणि जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लागेल। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणाऱ्या योजनेसाठी तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन नंबर लागेल आणि तो नंबर असेल तर तुम्हाला जो स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही सहजरित्या काढू शकता। दुसरं म्हणजे नमो शेतकरी योजनेचं पण तुम्ही स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकता आणि एकंदरीत मित्रांनो स्टेटस जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचं पण काढू शकता। महाडीबीटीची संलग्न असणारी कॉर्नरला त्याच्या संलग्न असणारी एक वेबसाईट देण्यात आली आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही योग्यरित्या काढू शकता आणि एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। एकंदरीत तुम्हाला जर हप्त्याचं स्टेटस चेक करायचं असेल तर अशा पद्धतीने चेक करू शकता। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तर नमो शेतकरी योजनेचं पण स्टेटस काढू शकता आणि पीएम किसान योजनेचं पण स्टेटस काढण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल किंवा तुम्हाला जे तुमचं जवळचं नजीकचं सीएससी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटर आहे तिथे जाऊन तुम्हाला नजीकच्या सीएससी सेंटरला किंवा ऑनलाईन सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही हे स्टेटस काढू शकता। दुसरे म्हणजे मित्रांनो, आता कोणकोणते शेतकरी बांधव पीएम किसान योजना म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सुरुवातीस मित्रांनो, आता कोणकोण शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरणार आहेत या संदर्भात आता थोडीशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेस तुम्हाला काही करण्याची गरज नाही, म्हणजे हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। फक्त पीएम किसान योजनेसाठी जे 3 प्रॉब्लेम आहेत ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। ते 3 प्रॉब्लेम कोणते आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तर सुरुवातीस मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर तिन्ही प्रॉब्लेम आहे, पहिला प्रॉब्लेम आहे ई-केवायसीचा प्रॉब्लेम। आता ई-केवायसीचा प्रॉब्लेम जो आहे ते दुरुस्त असणं गरजेचं आहे, हा पहिला प्रॉब्लेम आहे। ई-केवायसी प्रक्रिया 2 प्रकारे करता येते। आता कोणकोणत्या प्रकारे करता येते या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न करू। तर सुरुवातीस तुम्हाला ओटीपी बेस्ड ई-केवायसी सुद्धा तुम्ही करू शकता। ओटीपी बेस्ड ई-केवायसी सुद्धा अवेलेबल
अवेलेबल आहे। OTP बेस्ड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला बायोमेट्रिक आधारित ई-KYC। आता बायोमेट्रिक आधारित ई-KYC म्हणजे काय, तर तुम्ही CSC सेंटर म्हणजे आता ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्ही बायोमेट्रिक आधारित म्हणजे थंब लावून सुद्धा ही ई-KYC PM किसान योजनेची करू शकता। आता निश्चित मित्रांनो ई-KYC प्रक्रिया तुम्हाला प्रॉब्लेम आहे का नाही हे कसं कळेल, हा सुद्धा मेन प्रश्न आहे। हा प्रश्नाचं उत्तर असं आहे की PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेचा स्टेटस तुम्हाला काढावे लागणार आहे आणि स्टेटस काढल्याच्या नंतरच तुम्हाला जो हप्त्याचा स्टेटस काढल्याच्या नंतर ई-KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे। कारण की ई-KYC प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला स्टेटस हे काढावेच लागेल आणि ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। आणि जर तुम्हाला CSC सेंटर ऑनलाईन सेंटर जे आहे CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन जर स्टेटस काढण्यास वेळ नाही तर मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलवर सुद्धा OTP बेस्ड ई-KYC प्रक्रिया करू शकता। आता OTP बेस्ड ई-KYC कशी करायची, तर मित्रांनो PM किसान ही जी अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे याला सुरुवातीस 2-3 जे पर्याय आहेत त्याच्यापैकी खालचा जो 2 नंबरचा ई-KYC चा जो पर्याय आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर सविस्तर माहिती त्या वेबसाईटवर देण्यात आली आहे। OTP बेस्ड म्हणजे याच्यामध्ये फक्त एक अट आहे की PM किसान योजनेचे लाभधारी जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर ई-KYC प्रक्रियाचा प्रॉब्लेम आला तर घरबसल्या मोबाईलद्वारे ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता ई-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करायची, तर एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी ई-KYC प्रक्रिया तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता। आता ती कशी करायची या संदर्भात थोडीशी माहिती। आता आपण पाहिलं की OTP बेस्ड ई-KYC। आता OTP बेस्ड ई-KYC तुम्हाला करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे वेबसाईटला भेट द्या। वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर ई-KYC प्रक्रिया तुम्ही सुरळीतरित्या पूर्ण करू शकता, योग्यरित्या पूर्ण करू शकता। तुम्हाला ई-KYC करण्यासाठी फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं का गरजेचं आहे, तर OTP येतो आणि OTP बेस्ड ही ई-KYC आहे। तर अशा पद्धतीने ई-KYC तुम्ही घरबसल्या पण करू शकता। फक्त OTP म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये असणं गरजेचं आहे। आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। तर निश्चित मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हे पैसे मिळणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत या संदर्भात थोडीशी माहिती। आता तर तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे। दुसरं म्हणजे लँड सेडिंग टेटसचा प्रॉब्लेम, जमिनीचा प्रॉब्लेम पूर्ण आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो तिसरा प्रॉब्लेम येतो आधार सेडिंग टेटसचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम फार गरजेचा आहे। हा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचं आहे। आधार सेडिंग टेटस किंवा आधार सेडिंग टेटस आणि बँकला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। बँकला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला PM किसान योजनेचाच काय तर कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। तर त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक करा। दुसरं म्हणजे आपल्या योजना कॉरो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे तिन्ही मुख्य प्रॉब्लेम दुरुस्त करा। पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। धन्यवाद। जय शिवराय।